कौटुंबिक वादाचा सूड उगवण्यासाठी आणि जागा हस्तगत करण्याच्या उद्देशाने भरवस्तीतील एका बंद बंगल्यात जिलेटिन सदृश स्फोटकांचा वापर करून सलग 6 ते 8 भीषण स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील सुर्वेनगर येथे घडली। मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून स्फोटाच्या तीव्रतेने बंगल्याची छत आणि भिंती कोसळून चिंधड्या उडाल्या। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासात मुख्य सूत्रधारासह तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। मुख्य आरोपीने केवळ 20,000 रुपयांसाठी हे भयंकर कृत्य घडवून आणल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे। 4 तारखेचे संध्याकाळी एक बंद घरामध्ये जिलेटिन ब्लास्ट झाली होती, ज्यामध्ये घरांचे पूर्ण नुकसान झालं होतं आणि या मॅटरमध्ये करवीर पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता आणि अवघ्या 12 तासाची आत 3 मुख्य आरोपी ज्यांनी हे जिलेटिन चे वापर करून ते ब्लास्ट केले होते घरामध्ये, त्यांना अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची टीमला यश प्राप्त झालेलं आहे। त्यांचे नाव प्रज्योत दीपक पवार 24 वर्षाचे आहे आणि दीपक चौगुले आणि त्यांचे सहकारी असे 3 लोकांना अटक करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जे प्रज्योत दीपक पवार आहे त्यांचे या घराबद्दल जे मूल मालक होते त्यांचे 3 मुले मुली आहे, त्यांच्यासोबत ऑलरेडी दिवाणी न्यायालयामध्ये केस सुरू आहे आणि हे प्रॉपर्टी विवादित होता आणि यामुळे ते बंगला पाडण्यासाठी त्यांनी एक खाजगी इसमचे वापर करून ते बंगला पाडण्याची ते कट रचले होते आणि त्या अनुषंगाने तिन्ही आरोपीला कोल्हापूर पोलिसने तात्काळ अटक करून पुढील योग्य ती कारवाई करतात। 1 वर्षापूर्वी जे चौगुले म्हणून आरोपी आहे ते 1 वर्षापूर्वी ब्लास्टिंगचे काम करत होते। प्राथमिक तपासामध्ये असे 6 जिलेटिनचे कांड्या त्यांनी त्यांच्याकडे उरलेले होते 1 वर्षापासून आणि फक्त 20,000 रुपयासाठी त्यांनी हे काम करण्याची हमी दिली आणि त्यांना असे ओनरने भासवून दिले होते की ते बंगला पाडायचे, म्हणून त्यांनी ब्लास्टिंगचे काम केले आहे। परंतु त्यामध्ये सखोल त्यांची चौकशी आणि सखोल इंट्रोगेशन या मॅटरमध्ये शक्य आहे। सर, एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा देखील सहभाग असल्याची चर्चा आहे, यावर काय कारण? आतापर्यंत प्रथमदर्शनी तपासामध्ये हे निष्पन्न झालेलं नाही आहे, परंतु तपास पूर्ण सर्व अँगलने आपण ओपन ठेवून ते तपास सध्या करतो।